आणि सगळ्यात मोठी बातमी आज दिवसभरातली, नराधम आरोपी दत्ता गाडेला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। काही वेळापूर्वीच दत्ता गाडेला स्वारगेट पोलिसांनी कोर्टामध्ये सादर केलेलं होतं। 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे दत्ता गाडेला। कालच संपूर्ण थरार दत्ता गाडेच्या अटकेचा आणि त्याला पकडण्याचा आपण पाहिलाय। स्वारगेट बस स्टँड बलात्कार प्रकरणी पोलिसांनी न्यायालयाकडे 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, जी मागणी कोर्टाने मान्य केल्याचं दिसतंय। त्यामुळे आता 12 मार्च पर्यंत दत्ता गाडे हा पोलीस कोठडीमध्येच असेल। वैभव सोनवणे आपल्याला अधिक माहिती देतील। वैभव, कोर्टाने काय म्हटलं? ज्ञानदा साधारणपणे 10 मिनिटं कोर्टामध्ये आर्ग्युमेंट जे ते या आरोपीच्या पोलीस कोठडीवरती झाले। पोलिसांनी रिमांडची काही महत्त्वाची कारणं दिलेली होती। त्याच्यामध्ये या आरोपीचे गुन्हा करता वेळेचे कपडे, त्याबरोबरच मोबाईल जो आहे तो जप्त करायचा आहे। या सगळ्या फरारी काळामध्ये त्याला कुणी मदत केली आहे, आर्थिक मदत केली आहे की त्याला आसरा दिलाय, सहारा दिलाय, याचा सगळ्याचा तपास करायचा आहे। गुन्हा करताना त्याच्यासोबत आणखी कोण होते या बाबींचा तपास करायचा असल्यानं आरोपीची 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी तपास अधिकारी जे आहेत युवराज नांद्रे यांनी केलेली होती। न्यायालयानं ही मागणी जी आहे ती मान्य केली आहे। या सगळ्या आर्ग्युमेंटमध्ये वाजिद खान बिडकर जे आरोपीचे वकील आहेत, यापूर्वी सुद्धा त्यांनी त्याच्या बाजूनं न्यायालयामध्ये आर्ग्युमेंट केलेले आहेत। त्यांनी या आरोपीच्या वतीने आर्ग्युमेंट करताना आरोपी हा काही हॅबिच्युअल ऑफेंडर नाही असं सांगितलं। याचं कारण युवराज नांद्रे जे तपास अधिकारी आहेत त्यांनी या आरोपीची माहिती न्यायालयाला देताना स्पष्ट केलं की या आरोपीवर 6 गुन्हे दाखल आहेत, ज्याच्यापैकी 5 गुन्ह्यांमधल्या फिर्यादी या महिला आहेत। म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये या आरोपीची एकूण मानसिकता काय आहे ते यातून स्पष्ट होतं असं तपास अधिकारी म्हटलेले होते। मात्र धक्कादायक बाब म्हणजे जे आरोपीचे वकील आहेत त्यांनी बचाव करताना न्यायालयामध्ये जे आर्ग्युमेंट केलं ते अत्यंत निषेधार्ह आहे। या महिलेनं स्वतःहून ती बसमध्ये गेलेली होती आणि आरोपीने तिला नेलेलं नव्हतं असा दावा त्याने केलेला होता। मात्र न्यायालयाने हे सगळे दावे जे आहेत ते खोडून काढले आणि पहिल्या झटक्यात थेट 14 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती या आरोपीला सुनावली आहे। न्यायालयामध्ये मोठा बंदोबस्त त्याला आणण्यासाठी लावण्यात आलेला होता। 2 वेळा त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, त्यासाठी आंदोलनं झाली, माफ करा 2 ठिकाणी आंदोलनं झाली त्याचा निषेध करण्यासाठी। ती होऊ नये किंवा त्याच्यावर हल्ला होऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो न्यायालयाच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणावरती लावला। बाबू, त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात तपासादरम्यान पोलिसांना नेमकं काय काय मिळालेलं आहे, कोणकोणते क्लूज समोर आलेले आहेत, याबद्दलचा काही खुलासा पोलिसांनी आतापर्यंत केलाय का? पोलिसांनी न्यायालयामध्ये जी माहिती दिली त्यानुसार आरोपी निष्पन्न करताना सीसीटीव्ही फुटेजेस जी आहेत एसटी स्टँडवरची, ती सीसीटीव्ही फुटेज टेक्निकल एनालिसिस है। 12 मार्च तक पीसी मिला है। यहाँ पे जो बचाव के वकील थे, पुलिस वाले थे, उन्होंने कहा कि जो मैटर है वो गंभीर है, बहुत डेंजरस रूप का मैटर है। और यहाँ पे जो बता रहे थे वो की सिंपत्ति ले रहे थे कि महिला मैटर है बोल के। हमने बताया कि इसमें महिला और ये नहीं है। और इसके अलावा उसके ऊपर जो एलिगेशंस लगाए गए हैं, उसके ऊपर जो केसेस पिछले हैं वो चोरी के हैं, उसके ऊपर कोई भी बलात्कार की केस नहीं है और वो साबित नहीं हो गए, इसलिए उसको हैबिचुअल किंवा सराई आयोग का बोलना था कि वो हैबिचुअल है और सराईत गुनेगार है, लेकिन वो कोई सराईत गुनेगार नहीं है। उसमें की जो भी केसेस है वो साबित होना अभी बाकी है। लेकिन एक कॉन्ट्रडिक्शन ये है कि आप कह रहे हैं कि कंसेंट था, वो कह रहे हैं फोर्सफुली गला दबाया है उसका और वहां पे कोई आई विटनेस नहीं था। 5:45 का वक्त है, इतना सवेरे का वक्त है, वो चिल्ला सकती थी, बचाव बोल के डिफेंस ले सकती थी, लेकिन इसके अंदर कोई भी फोर्सफुली नहीं हुआ है और ना ही उसने बचाव के लिए बचाओ या चिल्लाओ ऐसा बोला हुआ नहीं है। कोर्ट ने क्या कहा? कोर्ट ने जो है सुनवाई के बाद कोर्ट याने जे आहे ते 12 मार्च पर्यंत पीसी दिलेला आहे त्यामध्ये। थँक्यू सर, थँक्यू। तर वकिलांनी या संदर्भातली माहिती दिली आहे की कोर्टात नेमकं काय झालं, हा सराईत गुन्हेगार आहे असं पोलिसांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता। आतापर्यंत बलात्काराचा एकही गुन्हा दत्ता गाडेवरती नाही। वकिलांनी सांगताना आता हेही सांगितलं की ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला कोणताही प्रतिकार केला गेला नाही, पण न्यायालयानं हे सगळे आरोप किंवा सगळ्या गोष्टी धुडकावून लावल्या आणि आता 12 मार्च पर्यंत दत्ता गाडेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर याच दत्ता गाडेला 2 दिवसानंतर अटक करण्यात आली। शिरूर मधल्या गुनाट या गावातनं ग्रामस्थांच्या मदतीनं दत्ता गाडेला अटक झाली। गेल्या 2 दिवसांपासून हा आरोपी दत्ता गुनाट मधल्या ऊसाच्या शेतात लपून बसलेला। त्याच्या शोधासाठी 100 पोलिसांच्या पथकासह स्नीफर डॉग्स, थर्मल ड्रोन कॅमेरे अशा अद्ययावत यंत्रणेचाही वापर झाला, पण त्याचा शोध काही लागत नव्हता। या शोध मोहिमेत ग्रामस्थांची सुद्धा मदत पोलिसांनी घेतली। अखेर रात्री 1च्या दरम्यान
पोलिसांना आरोपी दत्ताचं लोकेशन समजलं. त्याचं घडलं असं की 2 दिवसांपासून बिना अन्न पाण्याचा आरोपी दत्ता हा उसाच्या फडामध्ये लपून बसलेला. रात्रीच्या काळोखात अंदाज घेत तो आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या घरी पोहोचला, पण नातेवाईकांनी सुद्धा मदत नाकारली. त्यामुळे तो तिथून सुद्धा पळून गेला. पण याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा माग काढला आणि त्याला तात्काळ अटक केली. सुसंस्कृत गाव आहे. कसं झालंय, फक्त एका व्यक्तीने गुन्हा केला त्याच्यामुळं पूर्ण गावाला हे केलं जाते, बदनाम केलं जाते. गावाने आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना बरंचसं म्हणजे मदत केली. सगळ्या गावाची बदनामी व्हायला लागली. ते आम्हाला कोणाला ते सहन होईना, म्हणून आम्ही निर्णय घेऊन त्या आरोपीला पकडण्याचा निश्चय केला आणि सर्वांनी त्या ऊसामध्ये सापळा रचून मुलं सगळी ऊसाने घुसली. रात्र पोरं जागी राहिली. सगळ्या वस्त्यावाल्यांनी निर्णय घेतला की आपल्या वस्तीका आला की आपण कळवायचं. मग रात्री तशाच प्रकारे ते एका वस्तीकडे गेला. त्या ठिकाणी लगेच फोन करून त्या आरोपीला कॅच करून देण्यात आमच्या सर्व ग्रामस्थांनी आणि आमच्या तरुण मंडळींनी सहकार्य केलं. म्हणून आरोपीला जर ठरवलं असतं गावाने मदत करायची तर अजूनही कित्येक दिवस ते आरोपी इथं अन्न पाणी घेऊन जगू शकत होता ऊसाच्या शेतात. त्यांना बिबट्याची फार भीती असल्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना आणि वननीती जी गावातली मुलं आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे अशी मदत करून आरोपीला दिवसभर सापडण्यासाठी खूप मदत. एका ठिकाणी पाणी पिण्यासाठी गेला एका घरी, तर तिथंच त्याने पश्चाताप व्यक्त केला की मला खूप पश्चाताप होतोय की ही चूक मी नव्हती करायला पाहिजे, पण झाली माझ्याकडून चूक, माझ्या मुलांकडे लक्ष द्या असं त्या कुटुंबियाला तो बोलला. त्याच्यानंतर तो पाणी घेऊन तिथनं गेल्यानंतर त्यांना वाटलं आता आपल्याकडे आला होता म्हटल्यानंतर पोलिसांना कळवलं पाहिजे. त्यांनी पण पोलिसांना माहिती दिली. माहिती दिल्यानंतर एक 5 मिनिटात पोलीस तिथं आले आणि त्याला कॅप्चर केलं. कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता, तिथे कोणाला दिसला आणि तिथून फोन आला आणि नंतर ते पळाला. ते चेस जे मोटरसायकल्स वगैरेवरून झाला आणि ड्रोन्सची सहायताने दिशा जे दिसून आली त्याचे अनुषंगाने त्यांना शेवटी अटक करण्यात आली.